नमस्कार मित्र हो, एक्सप्लोर स्वर्गभूमी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत मुंबई फर्स्ट एलिव्हेटेड नेचर ट्रायल मालबार हिलला. तर आपल्याला कसं येतं यायचं ते तुम्हाला आता मी सांगतो. व्हिडिओला सुरुवात करूया आता. मित्र हो, मी आता रेल्वेने आलो आहे. तर प्रथम मी ग्रँड रोड रेल्वे स्टेशनला उतरलो आहे. इथून आपण आता 4 नंबर प्लॅटफॉर्मला जायचं आहे. तर आता मी निघालो 4 नंबर प्लॅटफॉर्मला. तर तिथून आपण 4 नंबर प्लॅटफॉर्मवरून बाहेर यायचं आहे. तिथे बाजूला बसचं स्टॉप आहे. तिथून आपल्याला A42 आणि 105 ही 2 बस भेटेल, जी आपल्याला कमला नेहरू पार्कला सोडेल. आता मी बसमध्ये बसलो आहे. तर बसमधून जाताना ना आपल्याला सुंदर असे नजारे बघायला मिळणार आहेत. तर बस आता आपली निघालेली आहे ग्रँड रोड रेल्वे स्टेशनवरनं. तर बघा आता आपल्याला सुंदर सुंदर बीच पाहायला. तर ग्रँड रोड स्टेशनवरनं थोड्या वेळात बाहेर आलं की ना आपल्याला हा सुंदर असा गिरगाव चौपाटी पाहायला मिळते. इथे सुंदर बाग आहे. आता हा पूर्ण प्रवास जास्त तर बीचनीच पाहायला मिळेल आपल्याला. सुंदर सुंदर बीच आहे, तर तुम्ही पाहून घ्या तो सर. व्हिडिओ स्किप करू नका. तर सुंदर सुंदर बीच पाहताना आपण आता आपला शेवट स्टॉप हा कमला नेहरू पार्कच आहे. आपल्याला जाऊन तिथे उतरायचं आहे. तर सुंदर असा हा मुंबईचा नजारा, बीच. तर आत्ता आपण उतरलो आहे कमला नेहरू पार्कच्या इथे बस स्टॉपला. तर आपल्याला बस स्टॉपवरून उतरून पाठी यायचं आहे परत. तर आता आपण चालत निघालो आहे. बाजूला हे गार्डन आहे कमला नेहरू पार्कचं. तर जास्त नाही, 5-10 मिनटावर आहे चालत गेलं तर. असं जागोजागी बोर्ड लिहिले, निसर्ग उन्नती मार्ग. उन्नती मार्गाच्या इथून आपण यायचं आहे. इथून इथं लिहिलेलं आहे बघा, तर दाखवतो. इथून आपल्याला आज जायचं आहे. चालत जाताना ना इथे एक उजव्या हाताला श्री भगवान शंकरांचं मंदिर आहे. आपण जात होतो पण तिथे मंदिर बंद आहे आत्ता, तर आपण गेलो नाही. तर जाऊन तुम्ही आला तर दर्शन घ्या नक्कीच. तर आत्ता आपण ज्या ठिकाणी आपल्याला यायचं होतं तिथं आपण आता पोचलो आहोत. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढा. आपण यायच्या आधी ऑनलाईन तिकीट काढली तर आता आपल्याला समोर दिसतंय तो निसर्ग उन्नती मार्ग, म्हणजेच फर्स्ट इलेव्हेंटेड नेचरल ट्रायल मालबार हिलला आता पोचलो आहोत. ह्या साईडला एक तिकीट तर आता ऑनलाईन भेटते, काढायला लागते. तर तुम्ही येणार असाल तर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढा. ह्या साईडला काही नियम दिलेत पाळायचे, ते तुम्ही वाचून घ्या. मग सूचना फलक लावला आहे. तर हा QR कोड आहे, त्यावरून तुम्ही तिकीट बुकिंग करावं लागेल. तुम्हाला तिकीट काढायचे असेल तर मी QR कोड आपला व्हिडिओमध्ये देतो. ह्या साईडला एक गगनगिरी महाराजांचा मठ आहे. तर आता आपल्याला एंट्री भेटलेली आहे. आपला 4 ते 5 असा टाईम आहे. 1 तास आपल्याला फिरायसाठी मिळतो ह्या साईड. तर आता आपण आता आपण फिरायला सुरुवात करूया. तर तुम्ही आत फिरताना ना जागोजागी असे म्हणजे कुठलं झाड आहे, कोणता पक्षी आहेत ना, त्याचे फलक लावलेले आहेत. तिथे मैना असं लावलं आहे. म्हणजे असे खूप पक्षी आहेत, खूप झाडं आहेत. गुळ खजुराचं एक झाड आहे इथे. तर सुंदर असं म्हणजे
आवाज ऐकला ना पक्ष्यांचा खूप सुंदर असा आवाज आहे, शांत वातावरण आहे. तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेत येण्यानंतर सकाळच्या वेळेत येणार असाल ना, खूप सुंदर असं फिरण्यासाठी ही जागा आहे. आणि हे किमान 1 किलोमीटरचं अंतर आहे आपल्याला चालत जायचं आणि रिटर्न परत चालत यायचं. हा इकडे शिपाई बुलबुल आहे पक्षी. आपल्याला जास्त करून पक्ष्यांचे आवाज येत आहेत, पण पक्षी कुठे तेवढे दिसत नाहीत. फक्त कावळा हा एकच पक्षी आपल्याला आत्तापर्यंत दिसला आहे. तर चला आता आपण पुढे चालत जाऊया अजून. तर ह्या साईडला आपण येताना दिसला तो बीच, गिरगावची चौपाटी. सुंदर असा हा नजारा आपल्याला इथून पाहायला मिळतोय. अथांग असा समुद्र पसरलेला. आता आपण हळू चालत पुढे जाऊया. बाजूला ही झाडं, सुंदर सुंदर झाडं आहेत. तर इथे कुठंतरी झाड आहे, म्हणजे रेन ट्री लिहिलं आहे, म्हणजे पर्जन्य वृक्ष. खूप मोठं असं झाड आहे. बाजूला मराठीत पण असं लिहून दिलं आहे. सुंदर असं हे वातावरण पाहायला मिळतंय. पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता. तर अशा प्रकारे आता आपला संपत आला. जास्त 1 किलोमीटरचा हा ब्रिज आहे चालण्यासाठी फक्त. त्या साईडला तर सर्व बिल्डिंग दिसत आहेत. तिकडे दिसते आपल्याला ती गिरगावची चौपाटी. तिथे झाडे आहेत, पक्षी तर लिहिलेत, पण पक्षी त्याच्यात तर कुठं दिसत नाही कावल्याशिवाय. तर आता अंतर संपत आलं आहे. चला आता थोडंसं राहिलं फिरायचं. जास्त लांब मोठा व्हिडिओ आपण टाकणार नाहीत, जास्त 10-11 मिनटाचा व्हिडिओ असेल. या साईडला ही ती गिरगावची चौपाटी सुंदर असं ती पाहायला मिळेल आपल्याला. पावसातून खूप चांगला नजारा असेल अजून ह्यापेक्षा तरी बघायला. हे बघा, इकडे इंडियन कोब्रा पण पाहायला मिळेल ह्या साईडला, म्हणजेच नाग ह्यामध्ये असू शकतो कुठे पण. लास्ट इथपर्यंतच आहे. याच्या पुढे परत आपण रिटर्न जायचं लागेल इथून. तर मित्रांनो, व्हिडिओ आपले आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हे रतनगुंज एक झाड आहे, हेच आहे वाटतं. अशा प्रकारे पूर्ण फिरून झालेलं आहे. तर अशा प्रकारे ना पूर्ण आता हा ब्रिज फिरून झालेला आहे. तर आता आपण परतीचा प्रवास चालू करणार आहोत. तर आता पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.